नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या शाहीद समीर सनदे यानं 10 ते 15 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचं लैंगिक शोषण करून त्यांचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले होते. या अश्लील व्हिडिओ आणि फोटोचा वापर करून विद्युत मंडळात अभियंता म्हणून काम करणारा शाहरुख देसाई यानंही अत्याचार केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आज शिरोलीसह परिसरात उमटले. आज मंगळवारी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शिरोली गाव बंद ठेवून घटनेचा तीव्र निषेध केला होता. आज दिवसभर गावामध्ये तणावपूर्ण शांतता होती. आज सायंकाळी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी नूतन जिल्हा पोलीस प्रमुख निलोत्पल बसू यांची भेट घेऊन सनदे आणि देसाई यांच्यासह त्यांना पाठीशी घालणाऱ्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांसह हिंदुत्ववाद्यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सर्व संशयितांवर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी दिली. यातील दुसरा संशयित शाहरुख देसाई याला कराडमधून अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस उपअधीक्षकांची नेमणूक केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणातील सर्व संशयितांवर कठोर कारवाई करून याच्या तपासासाठी SITची नेमणूक करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोल्हापुरात एक अतिरेकी सापडला होता. त्याप्रमाणेच लव्ह जिहादचे प्रकारही वारंवार घडत आहेत. याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी यावेळी केली. या प्रकरणाचं मूळ शोधून सर्व संशयितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल अशी ग्वाही यावेळी पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू यांनी दिली. अटक केलेल्या शाहीद सनदे याच्यावर अशा प्रकारचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा फरारी झालेला साथीदार शाहरुख देसाई याला कराडमधून अटक करण्यात आली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षकांच्या मार्फत करण्यात येणार असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढवल्यास SIT मार्फत सखोल तपास केला जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, हिंदू एकताचे गजानन तोडकर, दीपक देसाई, निरंजन शिंदे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख उदयबाबा भोसले, अंजली जाधव, रश्मिताई साळोखे, संताजी बाबा घोरपडे, सतीश पाटील, नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई, मनोहर सोरप, अभिजित पाटील, शिवानंद स्वामी, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सुरेश यादव, शिवसेना ठाकरे गटाचे हातकणंगले तालुका प्रमुख बाजीराव पाटील, तंटामुक्त अध्यक्ष सतीश पाटील, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, उपसरपंच विजय जाधव, संदीप तानवडे, योगेश खवरे, कुमार पाटील, साताप्पा भवान, नितीन चव्हाण, अर्जुन चौगुले, राहुल अस्टेकर, संदीप पोर्लेकर, संदीप तिरपणे, निलेश शिंदे, प्रशांत कागले, बाळू पाटील यांच्यासह पुलाची शिरोली इथले ग्रामस्थ आणि सर्व हिंदुत्ववादी पक्ष तसंच संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो लव्ह जिहादचा प्रकार होता, एका मुस्लिम धर्मान मुसलमानांनी साधारण 10 ते मुलींवर अत्याचार केला होता. त्याला सहकार्य करणारा त्याचा एक कोण सहकारी आहे. आज आम्ही त्याची पण तक्रार केली, परंतु जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्याच्या सहकार्याने सांगितलं दुसरा सुद्धा आरोपी आज आम्ही कराडमध्ये अटक केलेला आहे. त्याच्यावर सुद्धा कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. आमच्यावर पोलीस प्रशासन विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा पुन्हा घटना घडणार नाही आहेत, परंतु कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी अशी जिल्हा पोलीस प्रमुखांनी आम्हाला सूचना केलेली आहे. आम्ही आज विश्वास ठेवतो मान्य आहे, परंतु इरफान अत्तार पासून जर आपण बघितलं, कोल्हापूरचा इतिहास बघितला तर इरफान अत्तार कोल्हापूरचा होता. तो अतिरेकी काश्मीरमध्ये मारला गेला होता. हे आपल्या विसरून चालणार नाही. अनेकांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत. लॉजिंग असून देत, मीटिंग पॉइंट असून देत, सिम कार्ड असून देत, अनेक चांगल्या सूचना केल्या की भविष्यामध्ये कुठल्याही हिंदू मुलीला कुणी अत्याचार करू कुणी फसवू नये. आणि जर कोण अशा पद्धती लव्ह जिहादच्या माध्यमातून प्रकार करत असेल आणि त्याला कोण सहकार्य करत असेल, कोण पैसा पुरवतोय, कोण नेत्याच्या मागे आहे, याचा शेवटपर्यंत तपास करा आणि कोणत्या परिस्थितीमध्ये हे थांबलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी मांडलेली आहे.
जिल्हा पोलीस दलाने आम्हाला आश्वासन दिलंय, कोणत्याही परिस्थितीत कुठल्याही दबावाला बळी न पडता याच्यावर कठोर कारवाई करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या दुसऱ्या संशयिताला काही त्यांची माहिती अजून त्याचा तपास सुरू आहे. आज तिने असं सांगितलं